साखर टाकायची, मीठ टाकायची, पाणी वाटायचं आणि हलवायचं. त्याला काय राहीन हा. माझं इथलं काम आवरलंय. हा चल तेवढं ते आपलं सरपंच तेवढी कडबा रचून घ्यायचाय. खळं झालेलं आहे त्यांनी सांगितलंय 4 दिवस झाले तर वावरात ते उन्हाने तळ राहिले. हो माझी लई कमरेत उसन भरली आहे. आणि तब्येत पण बरी नाही वाटत. अरे का म्हणलं का तू लगेच कमरा दिवसन भरती रे. अहो म्हणून मी बसली नाही तर गपचूप, नाही तर मग काम करायला मदतीला आले नसते मग आता तुमच्या. एकट्याने मारायचं का माहिती उन्हात अनाचं. आजच्या दिवस जा थोडासा आराम केला ना मग मी येते तुमच्या. अरे मग आता ते पेंड्या वर धरायच्या टाकू लागायला माणूस लागत आहे. हा पण आता कमरेत उसन भरल्यावर मी काय खाली वाकायची आणि काय उठायची तुम्हाला मदत करायला. हे तू असंच काही काम असलं का मला हे झालंय मला ते झालंय अहो, मी मी घरचं झक मारतो मग हे आणि मी काम करतो. तू बस इथं घरी. आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी. काय पाणी लागले चेअरमन, नशिबाने येत राव. विहिरीला एवढं या दिवसात पाणी लागलं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाहीये. मी काय म्हणतो, हा मला पाहू द्या सांगा तुमची विहिरीत. पाहू दे मोठका आणि चांगला मोठका, पण पावता येतंय का? नाही तर या असा भोपळा बांधून. कुठं बांधे, पोटाला का पाठीला? तू काय अख्ख्या भोपळ्यात तू बसशील. चल रे बापरे. तिला हे माणूस कमी एकटाच उन्हात काम करतोय. हा ना राव. चला बरं. चला बरं काय. बायकोचे तिकडे घरी आराम करते. ए, बाळू अरे काय आहे उस वहिनी कुठे एकटाच काम करतोय उन्हात आणायचं उरकन कधी आहे? घरी मरत ती म्हणली माई उसन भरली आणि मी इकडे मरतो एकटा. म्हणलं चल पेंड्या टाकू लागायला तर नाही आली. बरं घे पटापट उरकून. काय उसन भरली राव ऐन वेळेस. हे सांग खरं आहे का खोटं आहे काय कळा ना. नाही नाही उसन बिसन काही नाही. मग मी आता त्यांच्या घरापासून आलो. टीव्ही वर जोरात गाणे लावलेत आणि पलंगावर असे पडून पिरो खात बसलेत. अरे बाळवरी बायको नुसती पिरू खायला चालली काय सरपंच. आणले तर आणले सारी हिरोईनच आणली. आणि बसलं एकटंच काम करीत. चला काहीतरी सोय लावा लागेल. घंट्या मी सांगतो तसं कर. करतो. चला हो वहिनी, काय हो ते ना आपल्या ग्रामपंचायत ऑफिस मध्ये ना BDO साहेब आलेत. तर सरपंचाने सांगितलंय 10 ग्लास लिंबू सरबत करा ना. माझी तब्येत नाही ठीक म्हणून मी घरी बसली हो. हा लिंबू सरबत करायला कुठं लई मेहनत लागते. असं लिंबू पिळायचं, साखर टाकायची, मीठ टाकायची, पाणी वाटायचं आणि हलवायचं. त्याला काय करायलाच पाहिजे का? करा ना. ते साहेब जातील बिगर सरबताची. ठीक आहे करते. हा करा. लगेच का? हा ते वाट बघू राहिले साहेब. हा, ठीक एकटा आहे. गावात कोणी लेडीज बाया नाही, तुम्ही एकट्याच आहेत घरी. सगळ्या कुठे गेल्या? मळ्यात कामाला. करा पटकन करा ना. हा करते. वहिनी ऐका ना, ते ना माझ्या कॉलेजचे मित्र आलेले आहेत बघ घरी. हा, मग? आणि नेमकं आमच्या घरी कोणीच नाहीये. मग मी काय करू? मग मला तेवढं पोहे बनवून द्या ना मग त्यांना. मी हा नाही बाबा, माझी एक तर तब्येत ठीक नाहीये. अहो माझ्या घरी कोणीच नाहीये आणि नेमकं ते आजच आले तर. अरे मी आराम करायला घरी थांबलीये. काय नाही होत, 10-15-20 मिनिटाचं काम आहे. चला बरं लवकर. चला ना राव वहिनी, हा ठीक आहे चल. चला बरं आले. लवकर. चला. बाईता घे बाया. वहिनी बरं झालं तुम्हाला मागाशी मी घरी चक्कर मारून आलो. तुम्ही इकडे येतोय. हा अहो का लय हो? महत्वाचं काम आहे. काय काय झालं, झालं? गावात ते बिडिओ आलेत ना त्यांना जेवायचंय आणि ते काय हॉटेलमध्ये जेवत नाही. तुम्ही नाही 10 बाजरीच्या भाकरी आणि मस्त पैकी असा वांग्याचा रस्सा करा ना त्यांना जेवायचं. अहो चेअरमन मला बरं नाही वाटत म्हणून मी घरी थांबले होते हो. 10 भाकरीला काय तुम्ही आता सापा 10 भाकरी टाकता. ते हॉटेलमध्ये जेवत नाही म्हणून तर एवढं आहे. आणि तुम्ही मी अगोदर सांगितले आमच्या उषा वहिनी आहेत ना लय भारी वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी करतात. तेवढं आता गावची इज्जत राखा तेवढे ना मस्त पैकी 10 भाकरी करा बरं तेवढे बर करा. ठीक आहे करते. कारण मी किती वेळा 1 तासात परत येतो. हा तासाभरात या. तेवढं मात्र तयारी ठेवा. हा. मी फोन करतो त्यावेळेस. बरं 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 झालं बरं का वहिनी तुम्ही हा. घरी थांबले आज. ठीक आहे. वैताग नुसताच कशाला थांबले काय माहिती. तेव्हा मी इथं थांबण्यापेक्षा ना रानात गेलेली परवडलं असतं. उगाच थांबले इथं. वहिनी हा बरं झालं तुम्ही जागेवर सापडल्या.
तुम्ही दिलेली वांग्याची भाजी आहे ना ती व्हिडिओ साहेबांना एवढी आवडली ते म्हणले आज संध्याकाळचं मटण खायचं तर ह्याच बाईच्या हातचं खायचं. आता आहे ना मी 1-2 किलो आहे ना चांगलं मटण आणून देतो तुम्हाला. आता पण नसतं तुम्ही वाटण घाटण चालू करा, चूल पेटवा, मस्त बाजरीच्या भाकरीवरून त्याला तीळ बिळ लावा. आम्ही येतो संध्याकाळी जेवायला, मस्त स्वयंपाक सागर संगीत करून ठेवा. सरपंच मला आता काही जमायचं नाही. सकाळपासून या लोकांनी ना माझा पिट्टा पाडलाय. मला ना आता रानात जायचं. सकाळपासून ते रानात गेले, त्यांना मदतीला जाते आता मी. असं म्हणताय तुम्ही? हा तर ते मटण वगैरे ना तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्या. मग तुम्ही आता बाळूभाऊला मदत म्हणून चालले? हा. ठीक आहे, जा मग काय येतं. बघा दुसरीकडनं करून घ्या. बर. वैतागाला बरं झालं सुटली. गेल्या सरपंच गेले हो उच्या वहिनी. मग आलं पण मानावं लागेल बरं का सरपंच. लय घरी आराम करीत होते ना बाई. बाईची खोडच मोडीली तुम्ही काय. पण आपलं सरबत पिऊन झालं, पोहे खाऊन झाले, वांग्याची भाजी खाऊन झाली, आता मटण खायला भेटलं असताना जीवनाचं सार्थकच झालं. मी काय म्हणतो कंठन ज्यावेळेस बाई पूर्ण घरी असेल ना तो मला सांगायला ये. मला वाटत आता ती घरी थांबून अरे लकडीशिवाय मकडी वाटणी हो नाही येत.